खरं किती आणि खोटं किती? आता पोलीस CID SIT हे त्यांच्या चौकशा चालू आहेत. त्याच्यावरती आपल्याला पूर्ण कल्पना नसल्यामुळे काय बोलणं उचित ठरणार नाही. परंतु ज्या संतोष देशमुखांवरती जे निगृणपणाची त्यांची हत्या झालेली आहे, त्यांच्या कुटुंबियांना जो न्याय पाहिजे तो मिळाला पाहिजे ह्या मताशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. आणि त्याच धर्तीवरती तपासणी सुरू आहे. 8 जणांना कालच मोक्का लावण्यात आलेला आहे. अजून काही त्याच्यामधले जे काही प्यादे आहेत त्याचा शोध चालू आहे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना निश्चित न्याय दिला जाईल. सर, आपण यांच्यावर आरोप होतोय आणि त्यानंतर मंत्रिपद देखील धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाचं वाटप थांबलेलं असं म्हणतंय का? असं नाही वाटत की एखाद्या जिल्ह्याचा जर अपवाद सोडला तर बाकी काय कुठे काय अशा अडचणीचा भाग नाही आहे. त्याच्यामुळे ते कारण होऊ शकत नाही आहे. सर, उद्धव ठाकरे आगामी निवडणुका ज्या आहेत ते स्वबळावर लढणार आहेत. प्रत्येकाची इच्छा ज्याच्या मनात येईल ते करेल, त्याला आमचा काय दोष आहे. आम्ही महायुतीतनं लढायचं ठरवलेलं आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.